पहिला चेंडू आता मात्र स्वेर चेंडू आला, पंचांचा इशारा आलाय थर्ड अंपायर. आता मात्र जरूर तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. मॅच पाहायला मिळते एका बाजूला डाऊन नगर आणि त्यांच्या विरोधामध्ये कुंडे गाव अशा दोन टीम दरम्यान रंगलेला हा बॅटल पाहायला मिळतो. पहिला बॉल पडला, आला स्वेर. तदनंतरच्या बॉलवरती तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. चला तिसरे पंच मुकेश दादा म्हात्रे, जीवित दादा म्हात्रे, आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचा. जीवित दादा म्हात्रे. जिंकला. इथे मात्र प्रथम कोंडेगाव टीमनं प्रथम त्यांच्या वाट्याला आली. इथे मात्र क्षेत्रक्षण आणि डाऊननगर टीमच्या वाट्याला फलंदाजी आली. पहिला बॉल मैदानावरून पडला, आव्हान तर पाहायला मिळाला. एक धाव अतिरिक्तची जोडली गेली. तदनंतरचा बॉल इथे मात्र पहिला चेंडू स्वेर पाहायला मिळतो. एक धावपटलावरती जोडली जाते. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज हरी, नॉन स्ट्राईक एंडवरती यावेळचा बॉल. आता मात्र धीम्या गतीने बॉल टाकला. तदनंतर स्वेर चेंडूचा इशारा आला. पहिला बॉल पडला गेला, स्वेर आला. तदनंतरच्या बॉलवरती निर्धाव. एक बॉल संपलाय. धावपटलावरती एक धाव ऑन स्कोरबोर्ड. यावेळचा बॉल पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस देखील निर्धाव पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय निहार म्हात्रे यांना काय टोपी लावली गेली आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तीन चेंडूवरती जर का 3 षटकार लगावले तर इथे मात्र 1000 रुपयाचे कॅश प्राइज झाले. इथे मात्र बक्षिसांची खैरात आणि खैरात पाहायला मिळतात. फलंदाज हरी यांच्यासाठी पुढचा बॉल. यावेळचा लोअर बोल्डर चेंडू पाहायला मिळतोय. त्याच्यावरती केलाय आक्रमण. यावेळी क्षेत्ररक्षक पोहोचला. तत्पूर्वी मात्र दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. डिसिजन पेंडिंग आहे. पाहूयात आता मात्र रनआउटची विकेट मिळेल की ते मात्र सुरेख रित्या मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला जाईल. इथे मात्र तिसरा पंच आपण पाहू शकाल. पंच भीमरचा देखील इथे मात्र भीमरचा कॉल आला. पाहूयात आता मात्र डिसिजन पेंडिंग आहे. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुरेखरित्या पोहोचला. आता मात्र फेर डिलिव्हरी आहे. यावेळचा बॉल इथे मात्र सुरेख बॉल पाहायला मिळाला. या बॉलवरती आल्यात धावा आतापर्यंत 2 धावा. धाव फलकावरती 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा. धावपटलावरती षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पाहूयात यावेळचा बॉल. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतात. फलंदाजाला 4 मुंड्या शूट करणारा बॉल आला. चौथा बॉल संपला. 4 बॉल संपले, 3 धावा ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय प्रेम चोगले याला, ज्याच्या मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिल्यात 1 धाव दिली होती, 1 विकेट घेतली होती. तोच पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क वरती. 4 बॉल संपले, 3 धावा. पुढचा बॉल कशा प्रकारे रिलीज केला जाईल. 5वा बॉल गोलंदाज घेऊन सज्ज.
या वेळचा बॉल पुन्हा एकदा तेच थरार, तेच चित्र, तेच थरार पाहायला मिळतोय. पाचवा बॉल संपलाय. 3 धावा धाव फलकावरती. काय गोलंदाजी पाहायला मिळते, काय गोलंदाजीचा नमुना आहे. प्रेम यशा माध्यमातून सुंदर षटक पाहायला मिळतोय. यावेळचा आता मात्र पहिल्या षटकातील अंतिमचा बॉल. आता मात्र यावेळच्या चेंडूवरती रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करायचा होता. यू मिस. आय डेफिनेटली फलंदाज होईल. बॅक टू दी पवेलियन. आता मात्र पहिला षटक संपला. धाव फटलावरती धावा पाहायला मिळतात 3. हॅलो. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज विकास यांना आणला गेला. पहिलं षटक संपला. धाव फटलावरती धावा 3 पाहायला मिळतात. पुढचं षटक आता मात्र हाताळलं जाईल. फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. आता मात्र आले गेलेत जयू यांना पाहू शकाल. पाहूयात आता मात्र कशा प्रकारचा खेळ. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज बाद झाला. यावेळचा बॉल आता मात्र स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस निर्धाव आलाय. एक बॉल संपलाय. धाव फलकावरती 3 धावा पाहायला मिळतात. कंजूशी गोलंदाजी पाहायला मिळते कुंडेगावच्या माध्यमातून. जिथे मात्र ज्या षटकांची आवश्यकता आहे आणि ते षटक मैदानावरती टाकले जात आहेत. काय बॉल पाहायला मिळते. यावेळच्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक कंप्लीट होईल. एकावरती समाधान मानला जातोय. धाव फलकावरती धावा 4 पाहायला मिळतात. यानंतरची होणारी मॅच नूर 11 पानदिवे त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहू शकाल खंडोबा जासई. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आपण आपली उपस्थिती आमच्या कॉम बॉक्स मध्ये दाखवायची आहे. यावेळी आता मात्र बॉल संपले. 2-4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आता मात्र 1 बाउन्स चाललाय. सीमा पार चौकार. मात्र धावफलकावरती 8 धावा पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हॅलो हॅलो
यावेळीचा बॉल आता मात्र सुरेख पाहायला मिळतोय. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला, धीमा गतीने टाकलेला बॉल आणि त्याच्यावरती इथे मात्र निर्धाव आला. आता मात्र 4 बॉल संपलेत, 8 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 बॉल आता मात्र येणं बाकी आहेत. 4 बॉलचा खेळ संपला जातोय. 2 बॉल वरती एखादा मोठा फटका यावेळीच आला जाईल का? शेवटचे 2 बॉल या षटकातील. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. अलंग द कार्पेट फटका खेळून काढलाय. 1 धाव आली आहे. एका धावेने 9 धावा धाव फलकावरती. यावेळेस आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक हेडन करायचा होता. निर्धाव आला. बघता बघता 12 बॉलचा खेळ संपला. 9 धावा धाव फलकावरती. जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. मिळेल. या बॉलवरती 1 धाव आली आहे. एका धावेने आता मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला जातोय. 10 धावा धाव फलकावरती. अजूनही 5 बॉल येणं बाकी आहेत. 5 मध्ये आता जर का 2-3 मोठे फटके आले तर मात्र जरूर 3 षटकांमध्ये बिग टोटल पाहायला मिळेल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका आला. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा तैनात पाहायला मिळतील. यावेळच्या बॉलवरती देखील आली आहे 1 धाव. यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका आला. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक निवडला जातोय. या बॉलवरती देखील एकेरी धाव येईल. आता मात्र 3 चेंडू संपले जात आहेत. धाव फलकावरती 12 रन ऑन अ स्कोर बोर्ड पाहायला मिळतात. 3 बॉल अजूनही बाकी असतील. 3 वरती 1-2 मोठे फटके आले तर मात्र जरूर डाऊन नगर संघ या मॅच वरती कमबॅक करताना पाहायला मिळेल. 4था बॉल आता मात्र कशा प्रकारे टाकला जाईल. यावेळचा बॉल देखील क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तोच इथे मात्र चेंडू पडला जातोय. वाईट यॉर्करचा मारा केला गेला आणि या बॉलवरती आलेली 1 धाव. यावेळच्या चेंडूवरती आता मात्र फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस देखील 1 धाव आली. 5 चेंडूंचा खेळ संपला. या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल आता मात्र टाकला जाईल. 14 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल आता मात्र कशा प्रकारे टाकला जाईल. वक्रतुंड यावेळचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीच्या प्रयत्नामध्ये
फलंदाज बाद झाला आणि पंचांचा इशारा वन शॉट. अर्थातच या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाहीये आणि आता मात्र विजयासाठी 18 बॉल 16 ची आवश्यकता. चला खंडोबा जसे टीम आपले कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचे. 15 ची आवश्यकता. 18 बॉल 15 ची आवश्यकता. आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये बदलाव असेल, आवाज असेल आता मात्र सुनीलजी लांबोर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. शंतनू यांचा आवाज आपण ऐकला. टॉस केला जाईल. पानदिवे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच खंडोबा जासई दोन टीम्स मध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पानदिवे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. खंडोबा जासई टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस केला जाईल दोन टीम्स मध्ये. इथून जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये नक्कीच दाखवलेल. अर्थातच या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याला बाय मिळणार आहे. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच तो संघ खेळेल. या टीम कॅप्टन जासई. जीवित म्हात्रे आपण जिथे कुठे असाल व्यासपीठावरती या प्लीज विनंती करतोय. जीवित म्हात्रे सध्या आपली गरज आहे. तर खंडोबा जासे टीमचे कॅप्टन आपण या रिपोर्टिंग करा. एक सूचना आहे ती आपण जीवित मात्र आपल्याला कळवतील. जी काही सूचना आहे ती इथे पहिल्याच बॉल वरती मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. एक रन आणि दुसरी रन देखील इथून कंप्लीट
चला टॉस केला जाईल दोन टीम्स मध्ये. नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी केला जातोय. पानदिवे आणि त्यांच्या विरोधामध्ये खंडोबा जासई. टॉस केला जाईल. आमचे नवघर गावाचे माजी उपसरपंच येथे जे बोरी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. पानदिवे त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो खंडोबा. आणि टॉस जिंकला पानदिवे टीमने. जो काही निर्णय कॅप्टन लगेचच घ्यायचा, मैदानाच्या आत संघ उतरवायचा आहे. आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो या रात्रीच्या दिवसातील मात्र शेवटची मॅच खेळणार आहे. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती सध्या चालू आहे हरीचं षटक, जिथे मात्र 4 धावा दाखल कवरती सध्या लागल्या. टार्गेट आहे 5 धावा दाखल कवरती आहेत. यावेळचा बॉल हवेमध्ये आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु बॉल निघून गेलाय. पंचांचा इशारा येतोय. वन बाउंस, सीमा रेषा पार, हा चौकार. चला पुन्हा एकदा पुढचा बॉल. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसावला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू त्यांच्याकडे आहेत 13 आणि 13 बॉल मध्ये 6 रनची गरज. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला एक बॉल अजूनही शिल्लक आहे, माफ करा. आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. षटक संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 10 धावा दाखल कवरती. निकू आलाय नवीन गोलंदाज. समोर स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मिलिंद. 5 धावसंख्येची गरज आहे. राईट मधून विकेट. यावेळचा बॉल स्विच हिट लगावलाय आणि बॉल निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या महत्वपूर्ण 4 धावा चौकार. तर मी विनंती करेन प्लीज जास्ती टीमला थोडस बाजूला यायचंय. कॅमेरामॅनला आम्हाला कव्हर करता येत नाहीये मॅच. प्लीज विनंती करतोय. या जास्ती टीम कुटेगाव टीमचे खेळाडू प्लीज कॅमेरामॅनला कव्हर करता येत नाहीये. स्विच हिटचा फटका चांगला लगावला होता. खूप चांगला फटका. आता मात्र स्कोर इज लेवल. फक्त आणि फक्त एका धावसंख्येची गरज आणि ती 1 धाव ही ते मात्र आलेली आहे. आणि कुंडेगाव सिंग मात्र या रात्रीतील मात्र शेवटचा संघ असणार आहे जो मॅच खेळणार आहे. आता पाहूया कोणता संघ खेळेल. त्यांच्या विरोधामध्ये जासी असेल की पानदिवे संघ असेल. टॉस जिंकल्या पानदिवे टीमचे कॅप्टन ने. पानदिवे संघ चला मैदानाच्या आत लगेचच उतरा. जो काही निर्णय आहे तो आपला घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. यस थँक्यू सो मच. पानदिवे संघाचा आम्ही देखील आभार व्यक्त करतोय. दुसरा संघ बाहेर यायच्या अगोदर स्वतःचा संघ मात्र मैदानाच्या आत उतरवलाय. इंडियन टीमची ही जर्सी मात्र परिधान केलेली आहे. त्यामध्ये रोहित शर्माची एक जर्सी आम्हाला दिसतीये. खऱ्या अर्थाने पानदिवे संघ नूर 11 पानदिवे संघ तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि खंडोबा जासी